सगळ्या घरातल्या लोकांना माझ्याकडून लई प्रेम. तुम्ही सगळे विचार करत असाल की आपल्या आप्पीला आपल्या बरोबर चिठ्ठीतून बोलायची कधीपासून गरज पडायला लागली. पण आज जे बोलायचे ते समोर बोलता नव्हतं येणार मला. मला सगळ्यांची माफी मागायची आहे. पण त्याआधी मला अमोलची मनापासून माफी मागायची आहे. अमोल, तुझा जीव आहे बाळा तुझ्या मावर. आणि त्यावरून कळलं की तुझी मा तुझ्यावर किती जीव लावत असेल. मी तुझी मा असणं लांब, पण साधं तुझी मा होण्याचा पण प्रयत्न नाही केला मी. सॉरी अमोल. तुझ्या एवढा छान निबंध जमणार नाही मला बाळा, पण तुझ्या वाट्याला कधी दुःख येऊ नये एवढंच मागणं मी देवाकडे रोज मागेन. बापू, मी घरात येताना तुमच्या लेकीचं पांघरून घेऊन आले, पण आज मला तुम्हाला सांगायचंय मला बाप नाही. पण तुमच्यामुळं मला बाप कळून राहिला. आज कधीतरी तुमच्या पोटी जन्म घ्यावा यासाठी मी देवाला प्रार्थना करीन. आणि बाबा, दुसऱ्याच्या मुलीला आपली मुलगी मानून जगणाऱ्या माणसाला बघून मला माझ्या वाट्याला हे सुख नसल्याचं वाईट वाटतं. आज दिप्या, मोना, मला आयुष्यात तुमच्यासारखे लोक बघायला मिळाले नाहीत. दिप्या, तुझं दिदे म्हणून हाक मारणं माझ्या लक्षात राहील. आणि मोना, मला आळूवड्या नाहीत आवडत, तरी पण आता तुझ्या हातच्या आळूवड्या मिळणार नाहीत याचं वाईट वाटून राहील मला. रुपाली ताई, स्वप्नील सर, मला माफ करा, पण तुमचं प्रेम आणि जीव लावणं मला आता झेपत नाही. घरातल्या सगळ्यांमुळं मला घर कळालं, जगणं कळालं, पण तुमची आप्पी नाही बनू शकली. कुणीच नाही बनू शकणार आप्पी, कारण तिच्यासारखं बनायला खरं राहावं लागतं, खरं वागावं लागतं. आज तो प्रयत्न करून राहिले आणि तुम्हाला सगळ्यांना सांगून राहिले की मी तुमची आप्पी नाही. आणि ते मला कधी जमणार पण नाही. तुमच्यासारख्या लोकांची फसवणूक अजून नाही करायची. कुठे यायचंय? एक काम करा, बानेरच्या मेन चौकातनं लेफ्टला निघा. तिथं पुढे गेल्यावर आमची माणसं भेटतील तुम्हाला. आणि हो, काय उशीर नाही पाहिजे. लोकेशन ऑन आहे माझं, तुम्हाला कळेल कुठे जाऊ राहिली ती. पोहोचते मी. दादा, बानेरच्या मेन चौकातनं लिफ्टला जायचं. चला. बाद झालं, थांबा. ठरलेल्या ठिकाणी पोहोचले मी. आता एक काम करा, कात्रज घाटाकडे या. काय? अहो, कात्रज कुठं, बानेर कुठं? तिकडे यायचं होतं, इथं कशाला बोलवलं मला? आवाज खाली ठेवायचा. तुमची भावंड माझ्या ताब्यात आहेत, माहितीत ना? हे बघा, ते असं करत राहिलं ना तर एकमेकांच्या समोरच येणार नाही आपण. कसं आहे दीपा मॅडम, मला पण वेळ घालवायला मजा येत नाही हो, पण करावं लागतं. कसं आहे, कलेक्टर मॅडमची कपडे अंगावर चढवल्यावर अति हुशार झाला असला तर. अहो पण तेव्हा पोचते. चला दादा, कात्रजकडे चला. आता घाटात येऊन थांबले मी. आता पुढं घाटात आलाय का? घाटातनं पुढं आल्यावर पहिला लेफ्ट मारायचा. पुढं आल्यावर एक गोडाऊन दिसल, डायरेक्ट गाडी आत घालायची. हा, आले. या.
हे सगळं पहिल्यांदाच करू राहिले देवा. सगळं ठरलंय तसंच होऊ दे. अरे रडताय काय तुम्ही? इकडे या. रडताय कशाला? गण्या, भाब्या, चिंगे, एवढी ताकद आहे तुमच्यात आणि रडताय वय असे. दीपे, अगं बरं झालं आलीस तू. त्याला फायली दे आणि आम्हाला सोडायला सांगितलं. दीपे, अगं काय म्हणतोय मी, या फायलीच्या नादात त्यांनी आम्हाला काय खायला पहिलं दिलं नाही अजून. तू त्यांना फायली दे आणि आपल्याजवळ राहिलेले पैसे मागून घे. लाज वाटत नाही बोलताना? अरे पैशा पायी हे सगळं झालं ना, मग आता तरी शांत राहा की. आज जनावर बी स्वतःच्या जीवावर आलं ना, राहती जागा सोडून पळून जातात. एवढा स्वार्थ बरा नाही दाद्या. दीपे, दीपे अगं यांची तोंड बघ. त्यांना पाळायला पोसायला पैसा नकोय. मी कमवीन. या आधी कमवत होते ना, इथून पुढे बी कमवीन. कष्टाचं कमवीन आणि खाऊ घालीन त्यांना. तू तुझं तोंड बंद ठेव आता. दीपे नीट बोला, माणसं बघू राहिली. वा दाद्या, अरे अजून बी मानातच पडलंय बाई तुला. नको ते हाल केले ना या लोकांनी तुझे. ते ना ते तुमच्यामुळे. वेळेवर जर फाईल आणून दिली असती ना तर ही वेळच आली नसती. मी ही फाईल देते आणि माझ्या चिलीपिलीला घेऊन इथून निघून जाणार. मला नको त्यांचे पैसे. तुला घ्यायचे ना तर तू घे, नाही ते हिथच थांब. दीपे अगं असं बावळ्यासारखं काय करू राहिली? अगं ते आपले पैसे आहेत, ते मला पैसे देणार नाही. तू पैसे माग त्यांना, आपल्या हक्काचे पैसे आहेत ते. तू घे की पैसे आणि सुखान राहा. मी चालले. दीपे असं करू नको, पैसे माग दीपे, त्यांना पैसे मागा, आपले आहेत ते पैसे.